सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे ना नागपंचमीच्या दिवशीचा आहे. तर इथं उंबाट्याचं पूजन करून झालं. इथं तुळशी मातेची सुद्धा पूजा करून झालेली होती. आणि इथं मी छोटीशी एक रांगोळ टाकलेली होती नागोबाची. आणि त्याच्यानंतर लगेच देवघरातल्या देवांची देवपूजा केली. इथं मी रांगोळीचा गणपती बाप्पा काढत असते, तर त्यांना हळदी कुंकू वाहून दिलं. इथे मला नागोबाची पूजा करायची होती, तर इथं मी खाली चौरंग ठेवलेला आहे. त्याच्यावरती छान असे स्वच्छ वस्त्र टाकून दिलेले आहे आणि पहिले दिव्याची स्थापना केली. इथं पोठूची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची होती. तिथं गणपती बाप्पाचा दह्या दुधानं अभिषेक करून घेतलेला आहे. तर इथं गणपती बाप्पाची स्थापना करून झाली. त्यांना तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी तांदूळाचे नागोबा काढून घेतलेले. तर एक मोठा नागोबा काढलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे 4 पिल्लं काढून घेतलेले. इथं मी फुलं वाहून दिलेले. त्याच्यानंतर आमच्याकडं आघाडा वाहिला जातो, तो आघाडा वाहिलेला आहे. त्याच्यानंतर हराळीसुद्धा वाहिल्या जाते, तर ती हराळी वाहून झालेली आहे. तर आजच्या दिवशी ना लाया फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो नैवेद्य दाखवून दिला, आरत्या करून घेतल्या. कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. बाबा.